संतांची कामगिरी या पाठावरील स्वाध्याय. संत नामदेव टिंबटिंबचे निस्सीम भक्त होते. शौर्य. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी पुण्याजवळील आळंदी येथे. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते टिंबटिंब नदीमध्ये बुडवली. जाणू. संत तुकारामांनी आपले कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंबटिंब मंदिरे उभारली. राज. संत रामदासांनी बलोपासनेसाठी हनुमानाची गावोगावी मंदिरे उभा केली. छान. श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? श्री चक्रधर स्वामींना जातीपाती व स्त्री पुरुष हे भेदभाव मान्य नव्हते. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? शौर्य. संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा निर्धार निर्माण केला. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? राज. संत एकनाथांनी उच्च नीच भेदभाव करू नका, प्राणीमात्रावर दया करा हा संदेश दिला. संत रामदासांनी कोणता संदेश दिला? हर्षवर्धन. संत समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल दयाचे हा संदेश दिला. संत ज्ञानेश्वर झोपडीचे दार बंद करून का बसले? संत ज्ञानेश्वर भिक्षा मागायला गेल्यावर संन्याशाची मुले म्हणून लोक त्यांना भिक्षा देत नव्हती, त्यांचा अपमान करत होती, म्हणून ते झोपडीचे दार बंद करून बसले. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? जाणू. जे गांजले गांजले तोसी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हा संदेश बिंबवला.